हॅलो, हाय सर्वांना. कशा आहात सर्वजण? मजेत ना? मी मजेत. तुम्ही कशा आहात? आज मी माझं ना डेली रुटीन शेअर करत आहे. सकाळी उठली 6 साडे आज उशिराच उठली होती. 6:30ला उठली होती. बाहेर पाणी मारलं आणि ना आधी अंघोळ करून घेतली होती. का तर ना खूपच गरम होतंय त्याच्यामुळे म्हटलं आधी अंघोळ करून घेते. मस्तपैकी फ्रेश झाली. आज उपवास असल्यामुळे केस वगैरे वॉश करायचे होते त्याच्यामुळे आधी अंघोळीला जाऊन आली. मग त्याच्यानंतर पाणी वगैरे प्यायली. नाहीतर मी आधी कसं करते, आधी ब्रश वगैरे करून घेते नंतर मी पाणी पिते. पण आज तसं काही केलं नाही. आधी अंघोळीला गेली त्याच्यानंतर मग पाणी वगैरे प्यायली. जरा 10 मिनिटं बसली. त्याच्यानंतर मग जरा झाडू वगैरे मारून घेतला. कचरा सगळा व्यवस्थित काढून घेतला. पिऊला अंघोळीला पाठवलं. कचरा वगैरे काढून झाल्यानंतर मग मला किचन जरासा साफ करून घ्यायचं होतं. कारण बरेच दिवस झाले मी टाईल्स क्लीन केल्या नव्हत्या. 2-4 दिवसानंतर मग आज क्लीन करायला घेतलं. म्हटलं आधी हे किचन पुसून घेते. आज जास्त काम नव्हतं मला, म्हणजे चपाती भाजी नव्हती आणि मेन म्हणजे कसं ना आम्ही दोघीच आहोत त्याच्यामुळे आम्हाला जास्त म्हणजे माझ्याकडे आज जास्त काम पण नव्हतं. पिऊचे पप्पा गेलेले आहेत बाहेर त्याच्यामुळे मग म्हटलं चला जरासं आज किचन वगैरे क्लीन करून घेते. मग नंतर किचन वगैरे साफ करून घेतला. आज फक्त साबुदाण्याची खिचडीच करायची होती. माझा पण उपवास होता आणि पिऊ बोलली की मी दुपारसाठी साबुदाण्याची खिचडी खाईन त्याच्यामुळे म्हटलं की चला खिचडी बनवते. मग मस्तपैकी किचन वगैरे क्लीन करून घेतला. सकाळी सगळं पाणी वगैरे बाहेर भरून घेतलं, प्यायचं पाणी वगैरे सगळं नीट अँड क्लीन झालं. त्याच्यानंतर मग किचन क्लीन केलं. एका साईडला दूध गरम करायला ठेवला आणि मग चहा ठेवला एका साईडला. कारण की चहा अंघोळ केल्यानंतर लगेच चहा घेतला ना की जरा बरं वाटतं, नाही तर नाही घेतला ना की असं म्हणजे ना वेगळंच काहीतरी होतं. त्याच्यामुळे ना आधी चहा ठेवला एका साईडला आणि एका साईडला दूध गरम करायला ठेवलं. मला आता करायची होती पिऊची तयारी. तिला म्हटलं आधी मी चहा ठेवून घेते मग तुझी तयारी आवडते. मग एका साईडला चहा ठेवून घेऊन मग नंतर पिऊच्या तयारीला लागली. आज एक्झाम चालू असल्यामुळे पिऊ तर काय 11:30-12पर्यंत येणार आहे. तरी पण तिच्या वेण्या वगैरे घालून द्यायच्या होत्या. वेण्या वगैरे तिला म्हटलं चल तू आवरून घे तुझं, मग नंतर मी तुझ्या वेण्या घालून देते. मग तिने मस्तपैकी तिचं आवरलं. ॲक्च्युली ती स्वतःची रेडी होते बट तिला ना फक्त वेण्या वगैरे घालून द्यायला, पावडर वगैरे लावून द्यायला मस्तपैकी मग तिच्या वेण्या वगैरे घालून दिल्या चहा होईपर्यंत. तिच्या गप्पा नेहमी सारख्या चालूच असतात बघावं तेव्हा, की मम्मी असं झालं, मम्मी तसं झालं, मम्मी आज हे होणार आहे, मम्मी ते होणार आहे, टीचर येत नाही आहे, हे येत नाही आहे, ते येत नाही. म्हणजे असं चालूच असतं तिच्या, नेहमीच गप्पा चालू असतात. तिच्या गप्पा कधीच संपत नाहीत. रात्री झोपेपर्यंत तिच्या गप्पा संपत नाहीत बघा. एवढी बडबड बडबड लावलेली असते ना, म्हणजे खूप काय, म्हणजे तिला सवयच आहे की म्हणजे आपल्याबरोबर जे काही घडले डेली रुटीनमध्ये ती पूर्णपणे शेअर करते. तिथं फोनवर तर सांगते मी ऑफिसमध्ये असल्यावर, बट तिला ना समोर सांगण्यात पण खूप मजा येते. मग तिचं ऐकत मग मस्त वेण्या घातल्या. तिचं जरासा रिव्हिजन घेतलं मी, कारण की आज तिचा होता इंग्लिशचा पेपर. ती मला विचारत होती तू मला क्वेश्चन विचार, मी आन्सर सांगते. मग एका साईडला तिला म्हटलं चला तू मला मी तुला विचारते तू मला सांग म्हटलं असं. मग त्याच्यानंतर तिची एका साईड बाय साईड वेण्या घालत तिची रिव्हिजन पण घेतली होती. बरेच सुट्ट्या आहेत ॲक्च्युली, का तिच्या ना सुट्ट्या जास्त असल्यामुळे पेपर 10 एप्रिलपर्यंत आहेत. पण काय करणार आता, सुट्ट्या मध्ये असल्यामुळे होत आहे त्या सगळ्या गोष्टी. मग तिचं आवरून घेतलं व्यवस्थित असं. तर आम्ही दोघींनी चहा घेतला. मी चहा घेतला, तिने चहा बिस्किट वगैरे खाल्लं अशा प्रकारे.
सगळं रेडी वगैरे झाली, मग स्कूलसाठी निघाली बाय करून. मस्तपैकी बाय वगैरे करते, हसत होती की मम्मी माझी बॅग पडली पाया पडत होती तेव्हा. मग म्हटलं ठीक आहे चालेल, नो इश्यू. मग तिला बाय वगैरे केलं. मग मला ना 2-3 दिवसाचे ना कपडे घडी करून ठेवायचे होते. मी बरेच दिवस म्हणजे 3 ते 4 दिवस झाले मी कपडेच घडी केले नव्हते, असेच ठेवून जात होती. मग आज मला वेळ होता, म्हटलं मी कपडे वगैरे घडी करून ठेवते. मग व्यवस्थित असं घडी करून घेतले सगळे कपडे, कारण की मी बाहेरून आली ना त्याच्यानंतर मी कपडे वगैरे घडीच केले नव्हते सुट्टीवरून आल्यानंतर. मग असं म्हटलं चला आता आज ना वेळ आहे तर कपडे वगैरे व्यवस्थित अशा घडी करून घेतले. नंतर पुन्हा आली किचनमध्ये का आता मला शेवटी अशी साबुदाण्याची खिचडी फक्त बनवायची होती. आज कोथिंबीर आणि कढीपत्ता नव्हता, पण तशीच मी अशीच खिचडी बनवून टाकली, साबुदाण्याची खिचडी. जिरे आणि हिरवी मिरची कट करून फक्त खिचडी बनवून टाकली. साबुदाणा भिजल्यानंतरच, ॲक्च्युली मी रात्री साबुदाणा भिजत टाकला होता. मग साबुदाणा सकाळी व्यवस्थित भिजल्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आणि तेलामध्ये फक्त जिरे आणि हिरवी मिरची टाकून फोडणी दिली होती. बाकी त्याच्यात काहीच नव्हतं वेगळं असं, म्हणजे अशा प्रकारे. मस्तपैकी अशी खिचडी रेडी झालेली आहे. चला आता मग या खायला. हॅलो, हाय सर्वांना. बरेच दिवसानंतर मी माझा व्हिडिओ शूट करत आहे, कारण मला वेळच भेटत नाही. ऑफिस आणि घरच्या कामांमुळे खूप दगदग होते आणि आता कसं मार्च एंडिंग असल्यामुळे ऑफिसचंही काम वाढलेलं आहे. आणि 2 दिवस तर मी माहिती आहे तुम्हाला तर माहितीच आहे, सो मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्हाला. मी बाहेर गेली होती त्याच्यामुळे पण थोडीशी धावपळ झाली. आज मी तुम्हाला ना माझ्या व्हिडिओमध्ये ना माझं डेली रुटीन शेअर केलेलं आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पुन्हा भेटते एका छानशा व्हिडिओसोबत. तोवर तुमची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.